युवा पिढी दिवसेंदिवस नशेच्या विळख्यात सापडत चालली आहे। अफू, चरस, गांजा, व्हाईटनर पाठोपाठ आता नशेसाठी कफ सिरपचाही वापर वाढू लागलाय। त्यामुळे पालकांसमोरची चिंता वाढली आहे। युवा पिढीला सिरप व्यसनाचा विळखा। नशेच्या पार्ट्यांमध्ये कफ सिरपचा सर्रास वापर। युवा पिढीला वाचवण्याचं नवं आव्हान। अलीकडच्या काळात तरुणाईमध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण प्रचंड वाढलंय। नशेसाठी आजवर अफू, चरस, गांजा यांचा वापर केला जायचा, पण आता याच नशेपायी तरुणाई कफ सिरपच्या आहारी गेली आहे। कुठच्याही मेडिकल दुकानात हे कफ सिरप अतिशय सहजपणे उपलब्ध होतं। सर्दी खोकल्याचं कारण देऊन अनेक तरुण मेडिकलमधून हे कफ सिरप विकत घेतात आणि हेच सिरप गर्दुल्ल्यांच्या पार्टीत नशेसाठी वापरलं जातं। जे पालक आहेत आणि शिक्षक विशेषतः स्कूल आणि कॉलेजमध्ये याचं प्रबोधन होणं गरजेचं आहे। प्लस पालकांना सुद्धा लक्षात पाहिजे की त्या मुलाकडे काय सापडतंय, किंवा शिक्षकांना सुद्धा लक्षात आलं पाहिजे की यांच्याकडे काय ह्या वस्तू कशासाठी वापरतात। आणि तिसरी गोष्ट म्हणजे मेडिकल शॉप ओनर आहेत त्यांनी पण असं प्रिस्क्रिप्शन दाखवल्याशिवाय कुठलंही असं मेडिसिन संबंध त्यांना देऊ नये। नशेसाठी कफ सिरपच का, तर यामागे अनेक कारणंही आहेत। कफ सिरप कोणत्याही मेडिकल दुकानात प्रिस्क्रिप्शन शिवाय सहज मिळतं। हे सिरप घेताना नशेबाजांना कोणताही कायदा अडवा येत नाही। शिवाय सर्दी खोकला सांगितल्यानं घरच्यांना संशयही येत नाही। इतर ड्रग्सच्या तुलनेत कफ सिरप स्वस्त मिळतं। शिवाय दारू किंवा ड्रग्स प्रमाणे तोंडाला दुर्गंधी येत नाही। कफ सिरप इतर अंमली पदार्थांप्रमाणे उत्तेजित करतं, यामुळे शरीर सुस्त होतं आणि एक वेगळीच धुंदी येते। पण कफ सिरपचं अतिसेवन जीवावरही बेतू शकतं। अशा गोष्टी पिल्यामुळे लोकल पोटात ॲसिडिटी होऊ शकते, त्यांना अल्सर पण होऊ शकतात। पोटात अल्सर खूप प्रमाणात झाले तर ते अल्सर फुटू शकतात, म्हणजे किडनीचा आजार होऊ शकतो। काही लेडसारख्या गोष्टी ह्या ब्रेनवर आघात करतात, तर ब्रेनचे आजार होऊ शकतात। त्यामुळे तुमचा मुलगा किंवा मुलगी वारंवार कफ सिरपचं सेवन करत असेल तर काळजी घ्या। त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवा, कदाचित ते ड्रग्सच्या आहारी गेलेले असू शकतात। संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर।